नमस्कार माझ्या बालमित्र हो. आज आपण पाहणार आहोत इयत्ता 6वी मराठी कविता 4 गवत फुला रे गवत फुला या कवितेचा स्वाध्याय. प्रश्न पहिला, 2 ते 3 वाक्यात उत्तरे लिहा. प्रश्न पहिला, कवितेतील मुलाची गवत फुलाशी कुठे व कशी भेट झाली? उत्तर, कवितेतील मुलगा आपल्या मित्रांबरोबर माळ रानावर पतंग उडत होता. अचानक त्याने गवतावर डोलणारे एक इवलेसे गोजीरवाणे गवतफूल पाहिले. अशा प्रकारे मुलाची गवत फुलाशी रानमाळावर भेट झाली. प्रश्न दुसरा, गवत फुलाला पाहून मुलगा कोणकोणत्या गोष्टी विसरला? उत्तर, गवत फुलाला पाहून मुलाचे मन मोहून गेले. तो आकाशातला पतंग विसरला. तो सोबतच्या मित्रांना विसरला. इतका तो गवत फुलात हरवून गेला. प्रश्न तिसरा, कवयित्रीने गवत फुलाच्या पानांचे व पाकळ्यांचे वर्णन कसे केले आहे? उत्तर, कवयित्री म्हणतात, गवत फुलाच्या दोन्ही बाजूंना हिरवी नाजूकशी रेशीम पाती आहेत. निळनिळ एक पाकळी आहे व त्यांचे झगमगणारे पिवळे पराग आहेत. गवत फुलाच्या तळाशी आणखीन एक सुंदर लाल पाकळी खुलली आहे. प्रश्न चौथा, गवत फुलाला लहान होऊन कोण कोण भेटायला आले आहेत? उत्तर, वारा लहान होऊन गवत फुलाशी झोपाळा खेळायला आला आहे. तसेच रात्रही त्याच्याशी लहान होऊन अंगाई म्हणते आहे. मुलालाही वाटले की आपण गवत फुलाहूनही लहान व्हावे व त्यास भेटावे. प्रश्न पाचवा, गवत फुलासोबत राहून मुलाला कोणकोणत्या गोष्टी करायच्या आहेत? उत्तर, घर, शाळा सगळे विसरून मुलाला गवत फुलासोबत सतत राहावेसे वाटते. गवत फुलाशी गोजिरी भाषा शिकून त्याला गोष्टी सांगाव्यात. गवत फुलाचे खेळ शिकावेत व त्याला जादू शिकवावी. आभाळाकडे हट्ट करून त्याच्यासोबत खाऊ खावा. गवत फुलासारखे कपडे घालून फुलपाखरांना फसवावे. अशा अनेक गोष्टी गवत फुलासोबत मुलाला करायच्या आहेत. प्रश्न दुसरा, तुम्हाला फुलपाखरू भेटले तर तुम्ही त्याच्याशी काय संवाद साधाल? तुमच्या शब्दात लिहा. उत्तर, हे फुलपाखरा, तू खूप गोजीरवाणे व सुंदर आहेस, पण तू दिवसभर काय करतोस? तुझ्या मित्रांशी खेळतोस का? तुझ्या घरात कोण कोण आहेत? आई बाबा काय करतात? तुला आमच्यासारखी शाळा असते का? रात्री तू काय करतोस? कुठे झोपतो? तुला अंगाई गीत कोण म्हणते? तुझ्याशी दोस्ती करावी असे मला वाटते. प्रश्न तिसरा, पुढे दिलेल्या अर्थाच्या कवितेतील ओळी शोधा. प्रश्न पहिला, तुझे रंग पाहून मी स्वतःला विसरून गेलो. उत्तर, पाहून तुझला हरवून गेलो अशा तुझ्या रे रंगकळा. प्रश्न दुसरा, मला तुझ्यापेक्षाही लहान व्हावेसे वाटते. उत्तर, मलाही वाटे लहान होऊनी तुझ्याहूनही लहान रे. प्रश्न तिसरा, तुझी गोजिरी भाषा शिकून तुला गोष्टी सांगाव्यात. उत्तर, तुझी गोजिरी शिकून भाषा गोष्टी तुझला सांगाव्या. प्रश्न चौथा, तुझ्यासारखे रंगरूप घेऊन फुलपाखरांना फसवावे. उत्तर, तुझे घालूनी रंगीत कपडे फुलपाखरा फसवावे. प्रश्न चौथा, या कवितेत गवत फुलाचे वर्णन करताना कोणाला कोणते रंग वापरले आहेत ते लिहा. उत्तर, पाकळी निळी, पराग पिवळे, तळीची पाकळी लाल. प्रश्न पाचवा, गवत फुले व इतर फुले यांचे निरीक्षण करा व त्यामधील साम्य व भेद लिहा. उत्तर, साम्य, गवत फुले व इतर फुले ही वेगवेगळ्या रंगांमध्ये आढळतात. भेद, गवत फुले ही आकाराने छोटी असतात व इतर फुले ही वेगवेगळ्या आकारात आढळतात. प्रश्न सहावा, सळसळ यासारखे आणखी शब्द लिहा. उत्तर, घळघळ, खळखळ, झळझळ, वळवळ, मळमळ. पुढील प्रश्न शब्दांशी खेळूया. प्रश्न पहिला, समान अर्थाचे शब्द लिहा. गीत, गाणे, रात्र,
रजनी, आभाळ, आकाश, वारा, पवन. प्रश्न दुसरा. रंगरंगुला, सानसानुला, निळनिळुळी यासारखे शब्द शोधा व लिहा. उत्तर. रंगीबेरंगी, गोडगोजिरी, लाजलाजरी, सोनछकुल्या. प्रश्न तिसरा. गवतफुलाचे वर्णन करणारे शब्द शोधून आकृतीत लिहा. उत्तर. सानसानुला, रंगरंगुला, झुलता झुलता हसणारे, सुंदर, रंगकळा.